10,000 रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालंय. किती? 10,000चं. क्रिप्टो ट्रेडिंग. बरं, काय म्हणतो तो? चॅट वाचतो मी. आपल्या एका मित्राशी बोलतोय. दिस इज 100% ट्रस्टेड अँड प्रॉफिटेबल पेज. डोंट वरी अबाउट युअर मनी, इज सेफ टू अस, बी अश्युअर्ड अबाउट दॅट. ओके. समोरच्याने नंबर दिला आपल्यावाल्याने. मग तो म्हणतो डन सर. चेक करो. त्याने पैसे टाकून दिले. आपका प्रोसेस शुरू कर दिया है, वेट 30 मिनिट. हा म्हणतो ओके. मग आपला घाई झाली ना, सामान्य पोरगा, गरीब घरातला पोरगा. 20 मिनिट हुए सर, ऑलमोस्ट डन. तो म्हणतो रिअली? तो म्हणतो वेट सर. सर 30 मिनिट कंप्लीट डिअर. ओके, इथपर्यंत ओके ना? मग काय म्हणतो समोरचा? कॉन्ग्रॅच्युलेशन्स, आपका प्रोसेस कंप्लीट हो गया है, आपका 55,000 प्रॉफिट बुक हुआ है एंड इंडियन गवर्नमेंट फरवरी 2022 से 30% टैक्स लागू किया है क्रिप्टो ट्रेडिंग पर. सो आप 55,000 का 30% म्हणजे 16,500. पहले 10,000, 26,500 पे करके स्क्रीनशॉट भेज दीजिए, उसके बाद प्रॉफिट ट्रांसफर हो जाएगा. 10,000 टाकले पोराने. आणि मला सांगताना सांगितलं वडिलांकडनं मागून शिकवणी क्लासच्या नावावरती मागवले. बाहेरगावी राहतो बाबा. आणि हे होतं कशामुळे माहिती का? हे जे ट्रेडिंग कंपनी आहेत हे डायरेक्ट कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नसतात. हे ज्यांच्या प्रोफाईल्सला चांगले व्ह्यूज आहेत, चांगले फॉलोअर्स आहेत, अशा लोकांना 50,000 लाख रुपये देतात आणि बोलतात की तुम्ही व्हिडिओ बनवून पोस्ट करा तुमच्या स्टोरीवरती आणि सांगा कि मेरे पैसे डबल हो गए, आप भी इन्वेस्ट कीजिए. आणि आपल्या महाराष्ट्रातील रील स्टार म्हणा, प्रसिद्ध चेहरे म्हणा, जे कोणी असतील ते भोसडीचे स्वतःच्या 50,000च्या लाख रुपयाच्या फायद्यासाठी गोरगरीब जनतेचे पैसे विचार करत नाही. अशा मादरचोदांना अक्कल जळवली पाहिजे.